नवीनातली दाखव पुढची. ती 2024 मॉडेल. असं ये ना पुढे. 2000 ही 2024 मॉडेल आहे. फर्स्ट ओनर आहे. तर एकदम चुम्मेश्वरी गाडी आहे. मी आत्ता जवळजवळ ही गाडी एक 10 किलोमीटर चालवली ना आपण. कधीचं मॉडेल आहे? 2010. 2010चं मॉडेल आहे. V4 टर्बो इंटरकूलर. ओके. वा छान. डबल अधिराज लबाड. आणि यांच्या घराण्याला अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मठापासूनची परंपरा आहे. जे दिनेश श्रीकृष्ण पानवलकर काका होते त्यांचे आजोबा हे अक्कलकोटच्या स्वामींचे जे शिष्य होते, चोळप्पा स्वामी त्यांचे शिष्य होते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या डेली व्लॉगमध्ये. जनरली मी डेली व्लॉग करत नाही, पण काही अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, काही छोटे इन्फॉर्मेशन असतात, तर ते अगदी मोठ्या व्लॉगमध्ये देण्यासारखं शक्य नसतं. मग अशा डेली व्लॉगमधनं देणं त्या गोष्टी ते पार्ट टाकणं हे सोपं जातं. आणि म्हणून आम्ही आता प्रयत्न केलेला आहे की आपण डेली व्लॉग करणार आहोत. पण या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मित्रांनो, आपण दरवर्षी कोस्टल ट्रिप काढतो आणि त्या दरम्यान आपण बरेचसे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. तर यंदाची कोस्टल ट्रिप आपण लवकरच काढणार आहोत. अगदी फेब्रुवारीमध्ये असेल किंवा ज्याने एंडला जमणार नाही पण फेब्रुवारीमध्येच असेल. तर आपल्या कोण ओळखीचे व्यावसायिक असतील, उद्योजक असतील जे आपल्या कोकण पट्ट्यामध्ये आहेत, सो त्यांनी आमच्याशी कमेंटद्वारे नक्की संपर्क करा. किंवा आपला मालवणी लाईफ इन्स्टा पेज आहे तर त्याच्यावर देखील तुम्ही मला DM करून कळवू शकता. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण त्यांचे जे व्यवसाय आहेत, त्यांचे उद्योग आहेत ते लोकांसमोर पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सो नक्की आमच्याशी संपर्क करा. तुम्ही इन्स्टा पेजवर, मालवणी लाईफ इन्स्टा पेजवर जाऊन आम्हाला DM करू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंटद्वारे देखील तुम्ही कळवू शकता. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला देऊ शकता. सो आजच्या डेली व्लॉगला सुरुवात करूया. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो आज आपण चाललेलो आहोत ते कणकवलीला याच्यासाठी की मारुती आपली जी गाडी आहे, आपल्या गाडीला 5 वर्ष झालेली आहेत आणि थोडंफार मेंटेनन्सची कामं असतात. सो ती शोरूममधनं करून घ्यायची आहे. कारण का पुढे जाऊन आपण जर या दौऱ्याला सुरुवात केली तर गाडीला काही त्रास होऊ नये यासाठी इथे आपला नवीन पेट्रोल पंप मालवण आचरा रोड आहे. या बंटी कांबळीला पिक करणार आहोत आणि मग आपण कणकवलीला जाणार आहोत मारुतीमध्ये. तर आपला पहिला हॉल्ट आहे बंटी कांबळी यांना पिक करायचं आहे. सो बंटी कांबळींना तुम्ही इन्स्टाच्या माध्यमातून ओळखतात. त्याचे बरेचसे खूप छान रील्स आहेत. आणि मग आपण कणकवलीतच त्यांचं कलास्त्राचं फॅक्टरी आउटलेट आहे. सो तिथे पण आपण जाणार आहोत आणि नवीन काय टी-शर्ट्स आले आहेत त्याची देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. गुड मॉर्निंग. माहिती आहे मालवणात एक मोठं युट्यूबर इलो आज. कोण? लकी कांबळी. काही नाही, खरंच एक मोठं युट्यूबर इलो. म्हणजे येता अशी बातमी लागली. त्यांनी फोन इलेलो माका की किल्ल्यावर जाऊचा डॉक्युमेंटरी करू. तर तू येतं काय त्या मोठ्या युट्यूबर बरोबर? पण मी आधी माझ्या मालवणच्या युट्यूबरला शब्द दिले, त्याच्यामुळे माका मालवणच्या. तू जाऊ शकतोस. तुला जर ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल तर. असं काय नाही. तर किल्ल्यावर मी त्याला बोललो की आम्ही जाऊन येतो लकी कांबळी सोबत. मी येताना माझ्या भावासोबतच येणार. कसं भेटायचं तर दोघांनी भेटायचं. अच्छा, असं आहे. तू मेन मोठं युट्यूबर आहे आमच्या. कसं तुला प्राधान्य आम्हाला पहिलं नाव आहे ठगेश. कोण? ठगेश येत. ठगेश म्हणजे? ठगेश युट्यूबर नाही माहिती तुला? नाही असेल, मला पण नाही माहिती. 6 मिलियन आहेत युट्यूब. अरे वा. पंढरपूरची आताच हे केलेली त्यांनी डॉक्युमेंटरी. आता आपल्या किल्ल्यावरची डॉक्युमेंटरी करायला येते. तेव्हा कुर्लेकरचा फोन आलेला की असा सीन आहे, तर त्याला यायला अजून वेळ आहे. अजून 2 तास लागतील. तोपर्यंत आपण कणकवलीला जाऊन वगैरे म्हटलं आम्ही येतो. संध्याकाळी असेल तर भेटू नक्कीच. कणकवली नगर पंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
जर तुम्ही गोव्यावरनं येत असाल मुंबई साईडला तर हा ब्रिज घेतला तर संपूर्ण मार्केट तुम्ही स्किप करून या ब्रिजवरनं जाल, तुम्हाला ट्रॅफिक वाचेल. पण खाली मार्केटमध्ये बंटी अशा बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे भाजी विक्रेते आहेत आणि जे लोकल भाज्या घेऊन येतात. तर ते तुम्हाला ट्राय करायचं असेल तर हा ब्रिज घेऊ नका, स्किप करा आणि खालून जा, जेणेकरून तुम्हाला जर काही लोकल भाज्या पाहिजे असतील किंवा फळं फुलं तर जबरदस्त मार्केट या ब्रिजच्या खाली आहे कणकवली सिटीमध्ये, बरोबर ना? हो. आणि चांगली हॉटेल्स देखील आहेत जेवणाची, तर ती देखील तुम्ही ट्राय करू शकता. तर आता हा ब्रिज क्रॉस करून पुढे आपल्याला मारुती शोरूमला जायचं आहे, मारुती सर्व्हिस स्टेशनला, सुझुकी मारुती सर्व्हिस स्टेशन. तर इथे यांचं यामाचं देखील शोरूम आहे आणि मारुती सुझुकी सर्व्हिस सेंटर आहे सापळे, ऑटो सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. रोहित कडू इन द हाऊस. रोहित, कुठे आलो आपण? हे बाळकृष्ण बाळकृष्ण. इथे काय स्पेशालिटी काय? कॉकटेल स्पेशल आहे. कॉकटेल. अच्छा, आणि आपण काय मागवलं? आपण आता चॉकलेट मागवलंय कॉकटेल. ओके. आणि कोणतं मागवलं म्हणते? बटरस्कॉच 2. ओके. हे आहे कुठे एक्झॅक्ट? हे डीपी रोड पे. अच्छा, म्हणजे मालवणात आल्यावर राणे कोल्ड्रिंकमध्ये जातो तसं कणकवलीमध्ये बाळकृष्ण फेमस. हां, हे नवीन आहे आणि स्टेशनच्या समोर आहे. ओके, हां, ती जुनी पहिली ब्रांच. आणि हे थोडं अजून रेनोव्हेट करून मस्त इंटेरियर करून छान केलं आहे. त्यांचे रेट्स आहेत. सो कणकवलीत आल्यावर नक्की भेट द्या. हे उपवासाचं आहे. हे माझं आहे. हे तुझं आहे, हे रोहितचं आहे आणि हे उपवासाचं आहे. क्लास. उपवास कुठे आहे? उपवास मी आहे, उपवास माझं आहे, उपवास मी आहे. याच्यात अंड आहे, याच्यात अंड, याच्यात अंड. हे व्हेज आहे. चियर्स. गणपती बाप्पा मोरया. चियर्स. चियर्स. आपण आतापर्यंत मालवणातला राणी कोल्ड्रिंक्स खाल्लेला आणि बाळकृष्ण ट्राय करू. छान आहे. चॉकलेट. तुझा फ्लेवर कोणता आहे? बटरस्कॉच. कसं आहे? चांगलं आहे. हो, टेस्ट केलं ना. अरे ह्याला काय विचारायला नको, हा चांगलाच बोलणार. मस्त आहे. कारण का हा कणकवलीचा आहे. आम्ही तर इकडेच होतो. तर आपली गाडी झालेली आहे अवघ्या 2 तासाच्याच कालावधीत. त्याच्या अगोदरच आपल्याला गाडी मिळालेली आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही कधी आलात मारुती कणकवलीला अभिदादाला भेटा. अभि राणे आय थिंक. आणि जे काय आवाज येतो ते खाडखोडचे ते सगळे गेलेले आहेत. आपण हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आपलं बिल झालेलं आहे फक्त एवढ्यात. सो होंडा जेव्हा सर्व्हिसिंगला जायची त्यावेळेला जवळजवळ 10-15 हजाराचं तर काम असायचंच. पण एकदा दोनदाच झालं असं, फार वेळा नाही. मी जवळजवळ एक 12-15 वर्ष त्या गाड्या वापरल्या, पण एकदा दोनदाच झालेलं असेल. पण ती जेव्हा सर्व्हिसला जायची तेव्हा एवढा खर्च यायचा. मारुती बजेट फ्रेंडली म्हणायला हरकत नाही. सो आता आपण चाललो आहोत रोहित कडूकडे. कलास्त्र नवीन काय आलेलं आहे टी शर्टमध्ये ते बघूया आपण. आणि काय ऑफर्स आहेत किंवा काय कशा पद्धतीचं आहे ते सगळं बघूया. आणि पुढे जत्रा देखील येणार आहे, तर त्यांना त्यांचे स्टॉल असतील काय याची संपूर्ण माहिती आपण घेऊया. सो आपण आलो आहोत वस्त्रकलामध्ये कणकवलीमध्ये, त्यांच्या फॅक्टरीमध्ये म्हणायला हरकत नाही. नीचे मकान और ऊपर दुकान. तर आधी आपल्याकडे ही एक मशीन होती, आता एकाचे झाले 2. म्हणजे प्रगती झाली आहे हे म्हणायला हरकत नाही. आणि वस्त्रकलाची मेहनत आपण समोरून बघितलेली. आपल्याबरोबर कडू आहे. नमस्कार. कडू, तुझं पहिलं नाव काय? रोहित. रोहित कडू. येस. आणि मकर संक्रांतीचं गोड पण आणि गोड पण आलंय. सो बंटी कांबळी आणि रोहित कडू यांची ही मेहनत आहे आणि
सगळ्यांना दिसते आहे. आणि लकी दादाचा सपोर्ट आहे म्हणजे सगळ्यांचा ते तर आहे, सगळ्यांचं सगळ्या क्रिएटर्सचं. सो कडू नवीन काय प्रिंट्स आले आहेत किंवा काय? नवीन सध्या आपल्याकडे आता आले प्रिंट लहान मुलांसाठी. आईचं लेकरू. आईचं लेकरू एक आलंय. ओके. देन आमच्यासारखे आम्हीच. त्यात लहान मुलांसाठी आपण एक नवीन आणलंय. लबाड. वा. एकाच माहिती एकाच माळेचे मणी. जे फिरणारे आहेत त्यांच्यासाठी आपण एक. सह्याद्री वेडे. नाईस. आणि आपल्या भाषेचा अभिमान. गर्व असा मी मालवणी गर्व असा माका मी मालवणी असल्याचा. Yes. अजून पण आणि हे बनवणार आहेत. करून करून भागलो आणि देवपूजेक लागलो. आता नवीन कलर्स काय आले टी शर्ट मध्ये? नवीन कलर्स आपण आता अशा प्रकारे आणले कलर्स. ओके. हे सगळे पेस्टल कलर आहेत ना? पेस्टल कलर आहे. ओके. हा एक आहे. देन हा एक आहे त्यामध्ये. अच्छा. नाईस. हे सगळे न्यू कलर आहेत ना? हो न्यू कलर सगळे. ओके. आणि हे याच्यामध्ये ओव्हर साईज पण आहे आपल्याकडे ओव्हर साईज पण आहे. आणि सेम कलर मध्ये. हो. बंटीने घातलं हे ओव्हर साईज आहे. हो हो. त्यात फक्त या टी शर्ट तुम्ही सिलेक्ट करायचं आणि तुम्ही कलर सिलेक्ट करायचा आणि तुम्ही तुमची अशी प्रिंट सिलेक्ट करायची आणि मग ही प्रिंट आपण त्या टी शर्टवर मारून देणार. ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही आपण इंडियामध्ये म्हणायला हरकत नाही. हो ऑल इंडिया आपण सगळीकडे आपण ह्याची डिलिव्हरी देतो. नक्कीच नक्कीच. होम डिलिव्हरी देतो. होम डिलिव्हरी. आणि खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी संपर्क करतील. आपली काय वेबसाईट किंवा असं काय बनवलं की व्हॉट्सअपवर तू? व्हॉट्सअप वरती आपण सध्या ऑर्डर. अच्छा. खाली आलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला हाय केलं तर तू जेवढ्या प्रिंट्स आहेत ते सगळ्या पाठवू शकतो. पीडीएफ त्यांना सेंड करतो. ओके. त्याच्यात सगळे डिझाईन्स असतात. अच्छा. सिलेक्ट करून ऑर्डर करू शकतो. ओके. तर आता आपण एक प्रिंट काढतोय. दाखव कपडा. हा किती जीएसएमचा आहे? 180 GSM. ओके. टाक. साधारण काय कॉस्टिंग बसते रे? 34 साईजची आता ही 34 साईज त्याची 400 बसते आपली. 400. आणि 32 आणि 32च्या खालचे जे असतील ते 300 पर्यंत बसतात आपल्याला. आणि मोठ्या साईज एक्सेल? एक्सेल पासून पुढचे मोठे साईज जे आहेत ते 500 पर्यंत आहे आपल्याकडे. ओके. लबाड अधिराजसाठी आपण वस्त्रकलाकडनं गिफ्ट आहे आपल्याला. हे काय पहिलं आधी गरम करून घेतो. प्लेन जरा व्हायला पाहिजे. पाव गरम करून घेतो. ते माझे इस्त्रीचे कपडे आणले तर इस्त्री करून देशील याच्यात? हो हो आपण इस्त्री पण करतो आता. खरंच करतोस? कणकवलीवाले येतील ना धनाधन हे आपल्याकडे हुडी पण इस्त्री केलं. अरे वा. हुडीज पण आहेत. अरे वा. सांगणार कधी हे? हुडी मी घालतो ती काय उठायचं आणि सुटायचं. किती हे हुडीची काय किंमत आहे? 1200 रुपये. 1200 रुपये. क्वालिटी एक नंबर आहे. त्यामुळे तुम्हाला कस्टमाइज पण कस्टमाइज करून मिळतली. डिलिव्हरी फ्री आहे. डिलिव्हरी फ्री मिळतली. ओके. लबाड मार. हे किती वेळ ठेवतो? 30 सेकंद. वा. पुन्हा एकदा प्रेस. 2 वेळा प्रेस करतो. 2 तास. वा. छान. डबल अधिराज. लबाड. तर आपण हे टेक इट इझीचं टी शर्ट घेतलंय. 4XL आहे. त्याच्यानंतर हे काय गिफ्ट आहे ना? घेतलं नाही आपण, विकत नाही घेतलंय, गिफ्ट आहे. हे वाईब्स आहेत. हे कस्टमाइज प्रिंट होत्या, अशाच पडीक होत्या तर त्या मी घेतल्या. अधिराजसाठी लबाड. आणि बघा आपल्याकडे सिंधुदुर्गामध्ये जे हॉटेल व्यावसायिक आहेत तर हॉटेल स्टाफसाठी जे टी शर्ट लागतात ते जनरली कॉलर टी शर्ट लागतात. सो कॉलर टी शर्ट पण आपल्याकडे अवेलेबल आहे. 500 रुपये ना? हो 500 रुपये. कुठलीही साईज? हो 500 रुपये आणि विथ प्रिंट. हो प्रिंट तुमची बॅक आणि प्रिंट फ्रंट असेल, तुमच्या हॉटेलचं लेबलिंग असेल तर ते देखील करून मिळेल. आणि दाखव. आणि हे काय? आमच्यासारखे आमच्यासारखे आम्ही. हे रेग्युलर बऱ्याचशा प्रिंट्स आहेत. तो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर खाली आलेल्या नंबरवर संपर्क करा यांच्याशी. आणि म्हणून मी डेली ब्लॉग का चालू केले आहेत कारण का हे छोटे छोटे जे उद्योजक आहेत ते असे वरचेवर भेटत असतात पण त्यांचा पूर्ण व्हिडिओ बनवणं शक्य नसतं. तर अशा डेली ब्लॉग्स मधनं ही छोटी छोटी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवेन मी. आता आपल्याला गाडीचे टायर बदलायला जायचं आहे. आपल्या अजून एक व्यावसायिक मित्राला भेटायला तराळ्यामध्ये. सो आपण तराळ्यामध्ये जाऊया आणि तिथे स्वामींच्या मठाचं उद्घाटन आहे 2 फेब्रुवारीला. तर तो देखील आपण मठ कितपर्यंत काम झालंय ते बघूया. चला आता इथून तराळ्याला. तर कणकवलीतून थेट
कुठे आलो आपण तरळात आणि हे समोर ही जी बिल्डिंग दिसते ही डंब्यांची बिल्डिंग. आपले मित्र आहेत मिथिल डंबे आणि त्यांचं हे टायर शॉप आहे. नंतर दाखवतो मी तुम्हाला. तो टायर आपण नवीन टाकतोय, त्याला येऊ दे मग त्याची ओळख करून देतो डंबेची. आज आज मार्केट डे आहे ना इकडे. मार्केट आहे पूर्ण भरलंय सगळं. हा बोला. झालं तुझं. तर आपले परम मित्र तरळ्यातले मिथिल डंबे. नाही नाही कट नाही. तो अरे चेहरा तरी बघतो. अरे व्यवस्थित येतोय, ऊन पडतंय तुझं. ऐक ना, टायरचा व्यवसाय ना आपला. Yes. सगळ्या प्रकारचे टायर, टू व्हीलर. झालं आता सेकंड टाइम असेल व्हिडिओ. हा मग एकदा केलेला आहे आपण दुकानात. हा मग केलाय तो बरा आहे ना, पण आता पुन्हा लोकांना कळलं पाहिजे ना. तू काय सलमान हे आहेस का सलमान खान, लोक आयुष्यभर लक्षात ठेवायला. चला तर अजून एक व्यावसायिक आहेत. आपण आता कुठले टायर टाकतोय रे? JK तू ब्रिजस्टोन का नाही सजेस्ट करत आहेस? ब्रिस्टॉन आपल्याला कॉस्टच्या हिशोबात हा बरा पडणार टायर. किलोमीटर किती किलोमीटर चालणार? काही 50,000 आरामात ना. 50-60 आरामात. आरामात चालेल. तुला हा किती आला सांग. बघूया मी हा सांगतो. ब्रिस्टॉनचा इको खाली आलेल्या नंबरवर तुम्हाला जर सिंधुदुर्गात कुठे टायर घ्यायचं असेल तर याच्याशी कॉन्टॅक्ट करा. हा. आणि हा टायर आहे ना ब्रिस्टॉनचा हा. इको म्हणजे सगळ्यात इकॉनॉमी टायर हा आहे, विकला जातो. अच्छा. हा जो मी आता टाकलाय. हा तरी पण हा चांगला चालतो, पण आपल्याकडे रोड कंडिशनला नाही उपयोग ते. हे ओके. मस्त आहे, एक नंबर. हा आपण कुठला टाकतोय? JK. टॅक्सी मॅक्स. चला JK वापरून बघूया. मर्सिडीज वाले पण आता JKच देतात माहिती आहे का तुला. तर मित्रांनो आता आपण थोडं पुढे दारुम गावात चाललेलो आहोत. त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठाचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि त्याचं उद्घाटन येत्या काही दिवसात आहे. तर त्याची थोडक्यात माहिती आपण पुढे जाणून घेऊया. मित्रांनो मी व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदरच सांगितलं की आपले जे डेली ब्लॉग येतात त्याच्यातनं काही ना काही माहिती देण्याचा आपण नक्की प्रयत्न करतो. मग ती माहिती समाज उपयोगी असेल, शैक्षणिक असेल किंवा कुठल्या व्यावसायिकाची असेल. तर या छोट्या छोट्या माहित्या पण आपल्या या डेली ब्लॉगमध्ये येतात. तर आता आपण आलो आहोत ते दारुम गावामध्ये, गावडेवाडीमध्ये. आणि इथे श्री स्वामी समर्थ उपासना मठ दारुम गावडेवाडी जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाचा जो हा कार्यक्रम आहे, कलशारोहण सोहळा, हा 4, 5, 6 फेब्रुवारी रोजी आहे. आणि लोकवर्गणीतनं हा मठ श्री स्वामी समर्थांचा या ठिकाणी साकारला गेला आहे. या मठाचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि बरेचसे कार्यक्रम या दिवशी आहेत या ठिकाणी. सो तुम्ही नक्की हजर राहा. आणि हा जो मठ आहे हा लोकवर्गणीतनं या मठाचा जीर्णोद्धार केलेला आहे. सो आपला स्कॅनर देखील आलेला आहे, खाली नंबर देखील आलेला आहे. यांच्याशी संपर्क करून तुम्ही संपूर्ण माहिती देखील जाणून घेऊ शकता. आणि स्कॅनरवर तुम्हाला स्वइच्छेने जर कोणाला देणगी द्यायची असेल तर नक्की तुम्ही या मठासाठी देणगी देऊ शकता. बरंचसं काम अजून बाकी आहे, पण या सोहळ्याच्या आधी हे सगळं पूर्ण होईल. या मठाची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी राजू जठार. आपण आत्ता या ठिकाणी कणकवली तालुक्यातील दारुम गावडेवाडी या ठिकाणी आपण हे श्री स्वामी समर्थ उपासना मठ या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहोत. या मठाची सुरुवात साधारण 32 वर्षापूर्वी कैलासवासी दिनेश श्रीकृष्ण पानवळकर हे ब्राह्मण भिक्षुकी करत होते. यांचं मूळ गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा आणि यांच्या घराण्याला अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मठापासूनची परंपरा आहे. जे दिनेश श्रीकृष्ण पानवळकर काका होते त्यांचे आजोबा हे अक्कलकोटच्या स्वामींचे जे शिष्य होते, चोळप्पा स्वामी त्यांचे शिष्य होते. आणि ते सतत त्यांचं अक्कलकोटला जाणं येणं असायचं. आणि जेव्हा ते वयोवृद्ध झाले त्यावेळी चोळप्पा स्वामींनी त्यांना अक्कलकोट स्वामींच्या पादुका भेट दिल्या आणि त्यांना सांगितलं की हे तुमच्या गावी, तुमच्या घरी आत्ता याची स्थापना करा आणि तिथे तुम्ही स्वामींची सेवा करा. आणि त्यापासून हा घराण्याला लागलेलं जी परंपरा होती ती कैलासवासी दिनेश श्रीकृष्ण पानवळकर यांनी चालू ठेवली. आणि तोच वारसा, आजोबांचा वारसा घेऊन त्यांनी सुखवस्तीसाठी ते या दारुम गावामध्ये आले साधारण 32 वर्षापूर्वी. आणि त्यानंतर
त्यापासून इथे येऊन एक छोटीशी घुमटी स्वामींची त्यांनी स्थापन केली. त्या ठिकाणी त्यांनी मूर्ती ठेवली, पादुका ठेवल्या आणि अखंडितपणे त्यांनी 28 वर्ष या ठिकाणी आपली सेवा केली. अगदी प्रातः पूजेपासून ते सायं पूजेपर्यंत दिवसातून 3 वेळा सतत पूजा, नामस्मरण, आरती, काकड आरती, प्रसाद, महाप्रसाद असा हा 28 वर्षे त्यांनी या ठिकाणी सेवा केली. आणि दुर्दैवाने कोरोना काळामध्ये त्यांचं दुःखद असं निधन झालं. ते वैकुंठवासी झाले आणि त्यानंतर ही जबाबदारी इथला स्थानिक, या वाडीतील स्थानिक सगळे स्वामी भक्त अधिक आम्ही पंचक्रोशीतले स्वामी भक्त यांनी सगळे घेऊन हे पानवलकर काकांचं जे अधुरे स्वप्न होतं या ठिकाणी मोठा मठ बांधायचा, जीर्णोद्धार करायचा, त्याची जबाबदारी या सगळ्या स्वामी भक्तांनी घेतली. आणि गेले जवळजवळ 5 वर्ष आम्ही लोकवर्गणीतून या ठिकाणी देणगी गोळा करून या ठिकाणी हा मठ आता आपल्याला दिसतोय, हा उभा राहिलेला आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे येत्या 4, 5 आणि 6 फेब्रुवारी 2026ला या मठाचा जीर्णोद्धार, कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अगदी मोठ्या दिमागात, उत्साहात, आनंदात या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण सर्व सिंधुदुर्गवासियांनी, महाराष्ट्रातील सर्व स्वामी भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा अशी आपणा सर्वांना नम्र विनंती. तर इथे मठाकडे आल्यानंतर या ठिकाणी परब काका आहेत. परब काका नमस्कार. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. परब काकांची खासियत आहे की परब काका तुळशीची कामं करता ना तुम्ही? अच्छा. आणि तुम्ही मूळचे कुठले? ओसरगावमध्ये. सो तुम्ही ऑल ओव्हर सिंधुदुर्गमध्ये जिथे असेल तिथे काम घेऊ शकता. आणि ह्या रेडीमेड असतात की तुम्ही इथे येऊन करणार? पूर्ण चिऱ्यामध्ये बनवता. त्याच्यानंतर हे तुमचं प्लास्टर वर्क पण तुम्हीच करता आणि याची साईज प्रमाणे किमती ठरतात. ओके. तर काकांनी आता ही जी तुळस बनवलेली आहे चिऱ्यामधली तुळस आणि त्याच्यावर प्लास्टर वर्क चालू आहे. प्लास्टरची जर तुम्ही फिनिशिंग बघाल ना तर जबरदस्त. ॲज अ सिव्हिल फील्डमध्ये मी इतके वर्ष काम करतोय पण जी फिनिशिंग दिसते अप्रतिम आणि सुंदर. तर काका तुमचा नंबर सांगू शकता का? हा सांगतो. सांगा ना. 9423 अच्छा. 9223 ओके. 94 23 92 23 38. आपलं नाव कसं? अजय गजानन परब. ओके. धन्यवाद का. इथील डंबेचा आणखीन एक व्यवसाय आहे. तर डेली व्लॉग बनवण्याचं कारण देखील हे आहे की या डेली व्लॉगमध्येच तुम्हाला 2-3 व्यावसायिक बघायला मिळतील. तर स्वानंदी मोटर्स म्हणून मिथिल डंबेचा हा व्यवसाय आहे. हा त्याचा नंबर आहे आणि कुठल्या कंडिशनमधल्या गाड्या तुम्हाला दाखवतो. मिथिल कुठल्या कुठल्या आहेत आपल्याकडे बाईक? फटाफट आपण जाणून घ्या. या कंपनीच्या सगळ्या गाड्या आहेत. आणि किती वर्षापासून हा बिझनेस करतोय तू? मला 2003 ला पहिली गाडी विकलीस तू? ओके. 2004 ला फर्स्ट. माझा तुझ्यावर एवढा विश्वास आहे ना की मी सांगेन की माझ्यावर लकी कांबळीवर विश्वास ठेवून तुम्ही याच्याकडे या. सो ही कुठली गाडी आहे? हिमालयन. अच्छा. 411. ओके. साल 2023 मॉडेल. 2023. मॉडेल. दुसरी नवीनातली दाखव पुढची. ती 2024 मॉडेल. असं ये ना पुढे. 2000. ही 2024 मॉडेल आहे. फर्स्ट ओनर आहे. ओके. 1 वर्ष 3 महिने समथिंग झाली आहे. 10,000 किलोमीटर ओरिजिनल चालली आहे. ओके. कॉस्ट जी का आहे 3,97,000 रुपये नवीन आहे. अच्छा. ही मी तुम्हाला 1 लाख रुपये कमी करून देतो गाडी. 1 लाख रुपये कमी करून. वा. वॉरंटी. ही कुठली आहे? ही मेटिओर 350. अच्छा. 2023. काय कॉस्ट पडेल? 2023 ची 4,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. अच्छा. 2,25,000 रुपये. नवीन 3 लाखाची आहे. तर या तिन्ही कोऱ्या करकरीत आहेत आणि या व्यतिरिक्त त्याच्याकडे ह्या नॉन गिअर आहेत ना? हा नवीन. याच्या ज्या काही कॉस्टिंग तुम्हाला जाणून घ्यायचं आहे किती किलोमीटर तर नक्की फोनवर संपर्क करा खाली आल्यानंतर. बाकी या ज्या 2 व्हीलर्स आहेत त्या गिअरवाल्या आहेत सगळ्या. ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत? 88 मॉडेल, 93 मॉडेल. अच्छा. 93 RX 100 थोडं. 88 मॉडेल. ओके. हे बघा RX 100 फॅन्स जर असतील. अंदर जाऊ. हे काय 93 मॉडेल आणि 88 मॉडेल आणि 88चं मॉडेल आहे. ह्याचं काय रजिस्ट्रेशन होतं का रे? होतं. हां. ओनरच्या नावावर होते. तर मी ही गाडी घेतली तर माझ्या नावावर होणार गाडी. ते तू करून देणार? पॅन कार्ड, ओरिजिनल आरसी बुक सगळं देणार. विथ आरसी ट्रान्सफर ती गाडी देणार मी तुम्हाला. वा. 2015 मध्ये तिथं व्हॅलिडिटी संपलेली आहे. ओके. ते रिन्यू करून देणार देताना. अच्छा. त्याच्यानंतर डॉमिनॉर आहे. हे बघा हे प्रत्येकाचं कॉस्टिंग देखील लावलेलं आहे इकडे. बऱ्याच गाड्या आहेत. त्याच्यानंतर 4 व्हीलरमध्ये काय आहे आपल्याकडे? 4 व्हीलर मध्ये इनोवा आहे, वॅगनार आहे. तो विनोवा बघूया आपण.
तर एकदम चुम्मेश्वरी गाडी आहे. मी आत्ता जवळजवळ ही गाडी एक 10 किलोमीटर चालवली ना आपण. कधीचं मॉडेल आहे? 2010 2010चं मॉडेल आहे. V4 टर्बो इंटरकूलर. ओके. टायर बघा, टायर नवीन टायर आहेत, ब्रँड न्यू ब्रँड न्यू टायर आहेत. 4 टायर टाकलेत. BS4. ओके. रिवर्स कॅमेरा वगैरे सगळं आहे तिला. सगळं आहे. गाडीची कंडिशन बघा तुम्ही, मस्त गाडी आहे. आणि इनोवा घेण्याचं जे स्वप्न असतं लोकांचं ते देखील पूर्ण होईल. बाकीचे डिटेल मिथिल देईलच. काय आस्किंग रेट किती सांगतो? 3.5 लाख रुपये फक्त. फक्त विथ 3.5. RC ट्रान्सफर. मला तर तू 3.75 बोललास. ती तुला तुझ्या फॉलोअर्सला 2500 रुपये डिस्काउंट. ओके. 350 मध्ये किती आहे? 2010 ची 10ची मॉडेल आहे. आणि विथ RC ट्रान्सफर 2031 पर्यंत व्हॅलिडिटी होणार तिची. ओके. सो जबरदस्त. खाली आलेल्या नंबरवर तुझ्याशी संपर्क करायचा. येस. सगळी डिटेल्स तू देशील. ओके. थँक्यू. तर मित्रांनो, असा होता आजचा डेली व्लॉग. मी जसं मगाशी सांगितलं की या डेली व्लॉगमध्ये जवळजवळ तुम्ही 3 व्यावसायिक बघितलेत. एक तर म्हणजे कडूचा व्यवसाय टी शर्टचा, दुसरा तुळस बांधणारे ते काका होते ते, आणि तिसरा मिथिल डंबे. तर असे व्यावसायिक दिवसातनं मला बरेच वेळा भेटत असतात. आणि आमचं इंटेन्शन किंवा मालवणी लाईफचं इंटेन्शन हेच आहे की कोकणामध्ये मेहनत करणारी जी लोकं आहेत ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.